तर आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळते. स्ट्राईकला हरेश आणि स्ट्राईकला जितू, नॉन स्ट्राईकला हरेश. गोलंदाजी ट्रॅकवरती पाहिलं तर वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघाकडून पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन येत आहेत चिराग यांना आपण पाहतोय. पहिलाच बॉल अगदी वाऱ्याचा वेग दुपारनंतर प्रचंड होत असताना पाहायला देखील मिळतो क्रीडा नगरीमध्ये. पहिल्या बॉलमध्ये त्या ठिकाणी एक धाव घेतली. पॉवर प्लेचा षटक आणि पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ तो चिराग घेऊन आलाय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला ब्ल्यू कलरची जर्सी परिधान करून उतरलेला संघ दांडेश्वर स्पोर्ट्स क्लब. काही हरेश हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल फेस केल्यानंतर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बनतायत दर्शक. बॉल चाललाय 4 चौकार. सेकंड बॉल वरती त्या ठिकाणी चौकार येत असताना पाहायला मिळालाय. पहिल्या बॉल मध्ये एक आली होती परंतु पॉवर प्लेच्या षटकाचा एक दमखम त्या ठिकाणी दाखवण्यास आता दोन्ही आघाडीच्या जोडीने सुरुवात केली आहे. स्विचिचा फटका अगदी थोडासा लेट बसला. बॅट वळवली तर नंतर फटका बसला नाही. अगदी लास्ट मोमेंट पर्यंत बॅट करण्याच्या प्रयत्नात होते. सेकंड अटेम्प्टला त्या ठिकाणी बॉल कलेक्ट झालाय बॅट वरती. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. दुसरा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा. याही वेळेला अटेम्प्ट केलाय. फटके सजत नाहीयेत बॅटच्या रडारवरती. स्विचिटचे फटके आणि त्यातल्या त्यात कालच्या दिवसात स्विचिटचे फटके काही टीमसाठी हे थोडेसे महागडे देखील ठरले. यावेळेला मात्र उडवलेला बॉल क्षेत्ररक्षक आहे 30 यार्ड सर्कल मध्ये. धाव मात्र घेतली जात नाहीये. म्हणजेच एक चौकार आल्यानंतर तदनंतर थोडं कुठे ना कुठेतरी कमबॅक त्या ठिकाणी या ठिकाणी केलं जात आहे. अगदी आपण पाहतोय दर्जेदार नियोजन या स्पर्धेतलं. कालच्या दिवसात एकूण 8 संघ, आजच्या दिवसात एकूण 8 संघ जे आपल्याला पाहायला मिळाले. याही वेळेला डॉट बॉल त्या ठिकाणी आलाय. षटक पहिलं संपलंय. पॉवर प्लेच्या षटकात फक्त आणि फक्त एक चौकार आला सेकंड बॉल वरती. परंतु तदनंतर येणारे 4च्या 4 बॉल हे निर्धाव आणि भरधाव स्वरूपाचे पाहायला मिळाले. षटक संपलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाल्यात 5. मॅच देखील 5 षटकांचे धावा देखील 5 झाल्यात पहिलं षटक कंप्लीट झाल्यानंतर. ऐकूया डीजेचा मधुर आवाज.
षटकातले जसे 4 बॉल झाले 4 पैकी 3 बॉल मध्ये षटकार पाहायला मिळाले. ही कला राहिली आहे, ही सातत्य राहिलंय, या खेळाडूची एक नजाकत राहिली आहे. होय, इथून मात्र डॉट बॉल आलाय. 18 धावा खर्च केल्या जरूर 5 बॉल मध्ये, परंतु त्यातल्या त्यात या जास्ती धावा बनणं कुठे ना कुठेतरी टीमसाठी फार महाग ठरू शकतं. या आधीच्या 2 मॅचच्या आधी पाहिलं, एका टीमने 2 षटकांमध्ये जवळजवळ एकाने 25 एकाने 26 अशा 51 धावा खर्च केल्या होत्या. यावेळेला मात्र पुन्हा एकदा वेगाने चालले, चेंडूची वाट मैदानाच्या आत, परंतु बॉल देखील त्या ठिकाणी चाललाय. शेवटच्या बॉल वरती 4 धावा. या षटकामध्ये जवळजवळ 22 धावा आल्या. 4 हारी लगातार फटके खेळण्याचं काम त्या ठिकाणी जीतू आणि त्याच्या साथीदाराने केलं. परंतु आता चिराग ज्यांनी पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. पहिल्या 12 बॉल मध्ये स्कोर कार्डचा अगदी विचार केला तर एकूण धावा 12 बॉल मध्ये बनल्यात 27 धावा. पहिल्या षटकामध्ये 5, दुसऱ्या षटकामध्ये 22 आणि चिराग वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघाकडून 3रं षटक घेऊन पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट झालाय. सक्सेसफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल अँड वंडरफुल चौकार. आम्ही देखील मागे हटणार नाहीये. ओ हो, काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. जे नको घडायला पाहिजे तेच घडतंय. व्हाईट प्लस 4 टोटल धावा मिळतात त्या 5. अगदी पाहिलं ना तर एकूण धावा झाल्यात 40 धावा. 3रा षटकाचा खेळ, 3ऱ्या षटकाची वेळ, सेकंड इनिंगचा महत्वपूर्ण खेळ हा कडे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. 40 धावा स्कोर कार्ड वरती बनल्यात झाल्यात. आता या
इथून पुढे किती धावा बनतात, कारण का आघाडीची जोडी आणि आघाडीच्या जोडीने तोडीस तोड दिलेलं प्रत्युत्तर हे पाहण्यासारखं राहिलंय. ओ हो 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 हो, वा व्हॉट अ स्ट्रोक. अगदी ज्या पद्धतीने बॅट पकडली, बॅट घुमवली आणि बॉलला देखील पाठवलंय पुन्हा एकदा आउट ऑफ द पार्क. षटकार. 2 वर्ष पुरी बघण्यात घालवली, तेव्हा कुठे रत्न हाताला गावलं. तुम्हाला बघायचंय बघायचंय. षटकामध्ये अक्षरशः नाच 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 चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. अपील केली आहे मोठी, परंतु या वेळेला आउटफील्ड त्या ठिकाणी थोडीशी स्लो असल्यामुळे 2 धावा कंप्लीट केल्या जातात. स्कोर कार्ड वरती एकूण अगदी आपण पाहिलं तर 4 बॉल मध्ये 22 धावा, त्यात एक व्हाईट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळाला. व्हाईट प्लस एक 4 आला. 4च बॉल झालेत, 2 बॉल शेष आहेत. यावेळेला मात्र पुन्हा एकदा उडवलेला कव्हर्स मध्ये बॉल. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, वाट पाहत आहेत बॉल येण्याची. एकच धाव त्या ठिकाणी घेतली आहे. अजूनपर्यंत 5 बॉल मध्ये चिराग सारख्या गोलंदाजांनी 23 धावा खर्च केल्या. मगाशी 5 केल्या होत्या, परंतु 5 धावेचं प्रत्युत्तरण तिसऱ्या षटकामध्ये अक्षरशः घेतलं गेलं. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकातला आणि याही वेळेला ओहो अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये चिराग आता महागडा ठरतोय. आज मेगा ब्लॉक जरूर आहे, परंतु इथून मेगा ब्लॉक असताना चिरागची लोकल मात्र थांबायचं काही नाव घेत नाहीये. धावा मात्र जास्तीत जास्त येत असताना पाहायला मिळतोय. चौकार +4 +1 व्हाईट बॉल म्हणजेच तर काय 28 धावा या चिरागने एकट्याने दिल्यात. शेवटचा बॉल असेल तो शेष. चिरागच्या नावावरती आता बांद्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन FIR लॉन्च केला जातोय की काय असंच वाटतंय, कारण का या गोष्टी त्याला टाळायच्या होत्या, त्याने टाळल्या नाहीत. त्याच्यामुळे 2 वेळा तब्बल 10 धावा त्यासारख्या गोलंदाजाकडून अपेक्षित नाहीये त्यांच्या टीमला. षटक संपलाय 28 धावा या एका षटकामध्ये म्हणल्या म्हणजे 10 धावा एक्स्ट्राच्या आल्या. 2 सलगचे वाईट, त्याच्यावरती मिळणारे 2-2चे चौकार आणि त्यामुळेच की काय या धावा आता जास्तीच्या होताना पाहायला मिळतात. षटक संपलंय. पहिल्या 18 बॉलचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्डवरती एकूण धावा झाल्या 54 धावा स्कोर कार्डवरती होताना पाहायला मिळतात. आजच्या दिवसातील सर्वाधिक हाय स्कोर 81 रन 81 बनल्या होत्या. 82चा पाठलाग करायचा होता, परंतु त्या धावा या क्रीडा नगरीमध्ये बनल्या गेल्या नव्हत्या. आता 56 झाला 3 षटकांमध्ये. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहतोय. पहिल्या 18 बॉलचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्डवरती 54 धावा झाल्या. 4थं षटक कल्पेश मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल कल्पेशचा, त्यालाही पाठवलंय, ठोकून दिलंय सीमारेषा पार. 4 चौकार.
स्क्वेअर बॉल. धावा बनल्यात स्कोर कार्ड वरती 59. 59 धावा स्कोर कार्ड वरती बनल्यात. चौथ्या षटकाचा खेळ इथे मात्र पाहायला मिळतोय. फटका तिथून मात्र पुन्हा एकदा चाललाय. 1 बाउन्स सीमारेषा पार. 4 डीजे. एकूण धावा आल्यात 3. नो बॉल त्या ठिकाणी दिला गेलाय. 3 धावा आल्यात. स्कोर कार्डचा अगदी विचार केला झपाट्याने स्कोर कार्ड वाढत असताना पाहायला मिळतंय. 66 रन 66 धावा आता होत असताना पाहायला मिळतात. यावेळेला मात्र पुन्हा एकदा तिथून मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली खाली खाली. नो बॉल होता. सेलिब्रेशन केलं गेलं. फ्री हिटचा बॉल पहा. काही जण खुश झाले, काही जण माहित नव्हतं नो बॉल वरती नॉट आउट असतं. इथून मात्र एक धाव घेतली जाते. 66 नंतर 67 एक धाव ऍड होत असताना पाहायला मिळते. म्हणजे कुठे ना कुठेतरी सेकंड लास्ट ओव्हर ही देखील महागडी ठरत असताना पाहायला मिळते. होय, याही वेळेला डॉट बॉल आलाय. आता कल्पेशला कुठे ना कुठेतरी प्रतिस्पर्धी टीमला लगाम लावावं लागेल, त्यांना थांबावं लागेल. अजून एकही ब्रेक थ्रू मिळाला नाहीये. या जोडीची तोडी तोडायची असेल, कोणती फोडायची असेल तर कुठे ना कुठेतरी एक ब्रेक थ्रू देणं गरजेचं आहे. होय, याही वेळेला समोरच्या दिशेने मारलेला बॉल क्षेत्ररक्षकाने वेट अँड वॉच का केलं? क्षेत्ररक्षक जणू काही डोंबिवलीच्या जंगली रम्मीची नीलम जाधवची ऍड पाहत होता की काय? या बेला डॉट बॉल आलाय. हा, क्षेत्ररक्षक होते, वेट केलं, थोडासा हवेचा वेध होता, कॅच जरूर होती. षटक त्या ठिकाणी संपलंय. म्हणजे 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती एकूण धावा बनल्यात 71 धावा या 4 षटकांमध्ये बनल्यात. एका षटकाचा खेळ अजूनही असेल दोषेश, आणि एका षटकामध्ये अजून किती धावा बनतात इथून पुढे हे देखील पाहावं लागेल. कारण का ज्या पद्धतीने आजच्या दिवसातील फायटिंग टोटल स्कोर जो पाहिला 81 रन 81 बनवला गेला, 82चं लक्ष ठेवलं गेलं होतं, परंतु या षटकामध्ये जर आणखीन 15 धावा आला तर त्याही रेकॉर्डचा ब्रेक केला जाईल या क्रीडा नगरीच्या आतमध्ये. आपण अनेक वेळा म्हणतो ना, क्रिकेटचा खेळच असा आहे की तो कधी ना कधीतरी रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी असतो, आणि रेकॉर्ड ब्रेक करणारा कोणता संघ हा इथून पुढे पाहायला मिळणार. शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन आलेत नवीन गोलंदाज ओमन. यांना आपण आता गोलंदाजीसाठी पाहतोय. शेवटच्या षटकामध्ये आता या आघाडीच्या जोडीकडून इथून आणखीन किती धावा येतात हे पाहावं लागेल. 81 आजच्या दिवसातील हाय स्कोर होता.
पहिला बॉल. ओहो हो, पहिलाच बॉल थोडासा खराब पाहायला मिळाला. लोअर फुल टच होता. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत. दुसरी धाव वेगाने कंप्लीट केली जाते. क्षेत्ररक्षक कव्हर्स मध्ये येत आहेत. धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 73 धावा स्कोर कार्ड वरती झाल्यात. पहिले 4 षटक संपले होते तेव्हा 71 होत्या, 71 होत्या, आता 73 झाल्यात. या ठिकाणी तिसऱ्या पंचांना रेफर केलं जातं रिव्ह्यू साठी. या डिसिजन येईल. तर फेअर डिलिव्हरी असेल. डिसिजन आलाय. तिसऱ्या पंचांचा रेफर केलं होतं. तिसऱ्या पंचांनी निर्णय दिलाय फेअर डिलिव्हरी त्या ठिकाणी आली आणि फेअर डिलिव्हरी आल्यानंतर अगदी धावा देखील त्या ठिकाणी 2 येतात. पहिला बॉल होता ओमनचा. तर पुन्हा एकदा ओमन गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. स्विच हिटचा फटका. टायमिंग प्रॉपर. चेंडूने केला हवाई सफर. बॉल चाललाय फुल टोल. षटकार. डीजे अजूनही खेळ शेष आहे. आजच्या दिवसात 82 बनल्या होत्या. सर्वाधिक हाय स्कोर तोही 5 षटकांमध्ये बनला होता आणि हेही 5 षटकांची मॅच आहे. याही वेळेला सेकंड अटेम्प्ट केलाय. बॉलला पाठवलाय. ठोकून दिलाय सीमारेषा पार. 6 चुकीला माफी नाही. षटकार. अगदी पाहण्यासारखे राहिले. नजाकत भरे स्ट्रोक. आडव्या बॅटने वळला, तदनंतर खेळला आणि तदनंतर ठोकला थेट आउट ऑफ द पार्क. ही कला राहते, हे सातत्य राहतं. अगदी प्रॉपर टायमिंग, त्यातल्या त्यात हँड आय कोऑर्डिनेशन हे मिळतच उतर राहणं क्रिकेटसाठी तितकंसं महत्वाचं असतं. 43 धावांवरती वैयक्तिक परफॉर्मन्स करतोय स्वतः हरेश. पाहूया पुन्हा एकदा खरा बॉल आणि याही बॉल वरती बॉल चाललाय. षटकार. +6 म्हणजे 7 धावा.
आजच्या दिवसातील सर्वाधिक हायेस्ट स्कोर 85 धावा, 82 चा रेकॉर्ड ब्रेक केला जातोय, तोही 5 षटकांमध्ये. षटकार आहे, चला स्वयंसेवक आहेत त्या ठिकाणी. चौकार आहे का? ओके, चौकार असेल. 9+4 म्हणजे टोटल 5 धावा त्या ठिकाणी मिळतात. जास्तीच्या धावा आता या षटकामध्ये येत असताना पाहायला मिळतात ओमनच्या. ओहो हो, याही वेळेला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक नाहीयेत, बॉल त्या ठिकाणी चाललाय. 1 बाउन्स, सीमारेषा पार. 4 खेळाडूला दुखापत. स्पर्धेचा गोड, त्याचं नाव आहे हरेश. काय फटकेबाजी केली आहे. एकूण धावा झाल्यात स्कोर कार्ड वरती. .94 94 धावा स्कोर कार्ड वरती होत आहेत. 100 पार करणार का इथून पुढे? 94 धावा, 94 रन स्कोर कार्ड वरती होत असताना पाहायला मिळत आहेत. अगदी आजच्या दिवसातील तोडफोड फटकेबाजी हरेश आणि त्याचा साथीदार जितू. सगळेच फटके रिव्हर्स अटेम्प्ट, बॉल दन 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 जमिनीला गुदगुला करत. 4 धावा, चौकार. यावेळेला मात्र समोरच्या दिशेने मारलेला बॉल, क्षेत्ररक्षक बॉल स्टॉप करण्याचा प्रयत्न स्वतः फॉलो होतो मध्ये. एक तर आली आहे, दुसरा प्रयत्न केला जातोय. 2 धावा सहजरित्या संपन्न होत आहेत. स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाल्यात. 100 धावा करणारा पहिला संघ या ठिकाणी झालाय आणि जवळ सामना 100 धावा झाल्यानंतर दांडेश्वर स्पोर्ट्स क्लब या टीमला करायच्या आहेत एकूण 101 धावा या क्रीडा नगरीमध्ये बनवायच्या आहेत. टाळ्या व्हायला हरकत नाहीये. बॅटिंग करणाऱ्या टीम साठी काय खेळ केलाय. जीतू आणि हरेश काय खेळी केली आहे. आजच्या दिवसातील भागीदार साथीदार ज्यांनी या मैदानाच्या आतमध्ये आगळा वेगळा इतिहास रचलाय क्रिकेट मधला. 100 बनल्यात, 101 बनवायच्यात पहिल्या इनिंगला. इथून मात्र होते इनिंग ब्रेक आणि इनिंग ब्रेक नंतर दुसऱ्या इनिंग मध्ये आपण जाणार आहोत, भेटणार आहोत. तत्वर घेऊया डीजेच्या आवाजात एक मधुर अशी विश्रांती. समय वळत आहोत व्यासपीठाकडे. तिथे मात्र लगेच आदरणीय मान्यश्री बंड्रा पूर्वचे अगदी जर तुम्ही पाहिलं ना मित्रांनो, कित्येक वर्ष मात्र लगेच क्रिकेट असेल, सांस्कृतिक असेल,
त्याचबरोबरीने क्रीडा सर्व क्षेत्रामध्ये साहेबांचं मोलाचं योगदान मात्र नक्कीच राहिलं. अर्थातच माननीय श्री आदरणीय बांद्रा पूर्वचे युवासेना अध्यक्ष माननीय श्री आदरणीय संजयजी सावंत साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. विभाग अधिकारी अर्थातच बांद्रा पूर्व युवासेना विभाग अधिकारी माननीय श्री आदरणीय संजयजी सावंत साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. मायेची उबदार शाल आणि या संपूर्ण चषकाचं मात्र नक्कीच या स्पर्धेचं भव्य दिव्य चषक देऊन साहेबांचा मात्र नक्कीच शुभ सन्मान केला जातोय. ही स्पर्धा मानाची, ही स्पर्धा भव्य दिव्य अशी स्वाभिमानाची आणि अर्थातच माननीय श्री आदरणीय या संपूर्ण स्पर्धेचे सम्राट माननीय श्री आदरणीय युवासेना अध्यक्ष शाखा अध्यक्ष माननीय श्री आदरणीय राहुलजी तुर्भटकर साहेब यांच्या वतीने मात्र नक्कीच त्यांचं सहर्ष स्वागत केलं जात आहे. शुभ सन्मान केला जातोय या स्पर्धेच्या माध्यमातून. साहेब आपणही या ठिकाणी आलात, आपले मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जो आपला मूल्य वेळ खर्च करून आलात त्यासाठी थँक्यू व्हेरी मच. शंभर धावा या ठिकाणी केल्या गेल्यात. काय हरेश या
टीमने 101 धावांचं लक्ष ठेवलंय. आघाडीची जोडी चिराग आणि त्याच्या साथीला प्रतीक येत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. आणि गोलंदाजीसाठी हे अगदी आपण पाहिलं तर रोहित पॉवर प्लेच्या षटकापासून सुरुवात करतायत की काय. पहिलाच बॉल डॉट बॉल त्या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. निश्चित 101 धावा, एक माउंट एव्हरेस्ट सारखा मोठा पर्वत आता उभा केलाय. या बेला उडवलेला बॉल क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. विकेट नंबर 1 होती पण ती नाहीये कारण का जेल ड्रॉप केलाय. क्षेत्ररक्षक छोटे होते, प्रयत्न केले होते, विकेट आली असती सेकंड बॉल वरती. परंतु धावा त्या ठिकाणी येतात. एक धावा आली आहे. प्रतीक स्ट्रायकर आहेत. प्रतीक कडून आता दांडेश्वर स्पोर्ट्स क्लब या टीम कडून अपेक्षा असतील मोठ्या. यावेळेला उडवलेला बॉल तिथून मात्र बॉल चाललाय सीमारेषा पार 4 चौकातल्या. एक धाव ऍड होत असताना पाहायला मिळते. याही वेळेला परफेक्ट मिडल ऑफ द स्ट्रोक, बॉलला फेकून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. रिव्हर्सचा पहिला फटका, धावा मिळतात 4 चौकार. शेवटचा बॉल तोही अटेम्प्ट केलाय आणि त्यालाही पाठवलंय सीमारेषा पार. 4 म्हणजे या षटकामध्ये धावा आल्या 20. अजून 4 षटकांचा खेळ बाकी आहे. प्रतीक आणि चिराग तो म्हणतोय सामना अजून संपलेला नाहीये कारण आम्ही अजून थांबलेलो नाहीये. आम्ही या स्पर्धेमध्ये आहोत, सज्ज आहोत, दोधारी तलवार घेऊन मैदानाच्या आतमध्ये. टीजे तब्बल एकूण धावा आल्यात 20 धावा आणि गोलंदाजीसाठी भाविक येत असताना पाहायला मिळतोय. तर या बेला चिराग स्ट्राइक रोटेट करणं आणि त्यातल्या त्यात प्रतीक आणि चिरागच्या बॅट मधून धावा तिथून जास्तीच्या बंटाना पाहायला मिळतात. धावा बनणं त्यांच्यासाठी फार लकी राहील. प्रत्येक षटका गणित 20-20 धावा जरी बनवल्या तरी या धावा चेस करू शकतात. क्रिकेट मधली कोणती धाव कदापि ही विजयाची हमी देत नसते. हमी द्यायची असेल तर कमीपणा जाणून न द्यावा लागेल तुम्हाला. पहिला बॉल, ओ हो हो, पहिला बॉल होता गली रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक बॉल त्या ठिकाणी चाललाय 4 चौकार. चोवीस धावा स्कोर कार्ड वरती झाल्यात.
षटक नंबर दुसरं. पहिला बॉल आणि भाविकच्या पहिल्या बॉलवरती पाईच्या स्वरूपात 4 धावा आलात. ओहो हो, बॅकफूट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, तो प्रयत्न थोडासा फसलाय. प्रयत्न फसलाय आणि धावा त्या ठिकाणी मिळत नाहीये. डॉट बॉल आलाय. येणाऱ्या 4 बॉलमध्ये 2 ते 3 मोठे स्ट्रोक येणं हे फार महत्वाचं ठरेल. याही वेळेला बॉल चाललाय, मोठा फटका न खेळता जवळजवळ 3 बॉल मध्ये त्या ठिकाणी धावा खर्च केल्यात. 4 बाईच्या स्वरूपात त्या ठिकाणी अगदी आपण पाहिलं. स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाला 28. तीन बॉल मध्ये अजून 2 मोठे स्ट्रोक जर का आले तर 20-20च्या धाव गतीने धावा या बनू देखील शकतात. होय, याही वेळेला उडवलेला बॉल, क्षेत्ररक्षक येत आहेत परंतु क्षेत्ररक्षक बनतील दर्शक. 2 चौकार 1 षटकार, धावा झाला 34. जर का ह्या धावा चेस केल्या गेल्या तर इथून मात्र फार कठीण होऊन असेल. इतक्या धावा बनवणं आणि इतक्या धावा चेस करणं, इट्स नॉट अ जोक. ठीक आहे. केला गेलाय. एका खेळाडूला जीवनदान दिलंय. लक्षात ठेवा, तो खेळाडू तुमची वाट, तुमची पाठ मैदानाच्या आत लावल्याशिवाय जाणार नाहीये. षटक संपलाय. 12 बॉलचा खेळ कंप्लीट झाला आणि 12 बॉल मध्ये स्कोर कार्ड वरती एकूण धावा बनल्यात 39. 39 रन स्कोर कार्ड वरती बनल्यात. म्हणजे 2 षटकांमध्ये, पहिल्या षटकामध्ये 20 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 19 आल्या. अजून 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 3 षटकांचा अगदी विचार केला अजून 62 धावा इथून बनवायच्या आहेत. 18 बॉल 62 धावा, 20-20च्या धावगतीने धावा आणि त्यातल्या त्यात एक्स्ट्राच्या धावा मिळणं हे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमसाठी कुठे ना कुठेतरी थोडंसं मागणं ठरतं की काय गेम प्लॅन ज्या पाहायला मिळतात. चर्चा विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये जितक्या चर्चा केल्या जातात तितक्या चर्चा क्रीडा नगरीमध्ये पाहायला मिळतात. 18 बॉल 62 चेस केल्या जाणार का? चेस केल्या जात असताना आघाडीच्या जोडीकडून दमदार जसा जितू आणि हरेशने खेळ केला तसाच खेळ अजूनपर्यंत करतात. पहिला बॉल उडवलाय, आकाशाला गवसणी घातलीये बॉलनी देखील. बॉल चाललाय सीमारेषा पार. 6 षटकार. गेंद बल्ले से निकली जैसे मानो बंदूक से गोली. काय फटका पाहायला मिळाला. अगदी ज्या पद्धतीने बॅटच्या टप्प्यामध्ये रडारवरती आलेला बॉल थेट फेकून दिला. ओहो, बॉलला देखील पुन्हा एकदा पाठवलाय. वन्स अगेन
अनादर बिग हिट, वन मोर शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. सलग 2 बॉल $49 धावा झाल्या, माफ करा. या वेळेला मात्र मोठी विकेट आली आहे. खेळाडू मात्र तंबूच्या दिशेने परत आहेत. आघाडीच्या जोडीतला एका खेळाडूला तंबूच्या दिशेने परतावं लागतंय. म्हणजे ज्या खेळाडूची विकेट घ्यायची होती तो खेळाडू आता मात्र होतोय तो बाद. चिराग या ठिकाणी बाद झालेत. तर या पहिला न्यू बॅटर वन डाऊनची भूमिका पार पाडण्यासाठी दीक्षित येत असताना पाहायला मिळतात. पहिला बॉल दीक्षित अटेम्प्ट करतात, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक किंबहुना त्यांच्यासाठी त्यांच्या टीमसाठी हा कुठे ना कुठेतरी महागडा ठरू शकतो. कारण का 2 चांगले स्ट्रोक आले, एक चौकार एक षटकाराला स्कोर कार्डचा विचार केला. एकूण 49 धावा स्कोर कार्डवरती होत असताना पाहायला मिळतात. चेक चेक या ठिकाणी अफजद भाई यांच्याकडनं प्राइज येते. समीरजी मापदे आणि अफजद भाई यांच्याकडनं प्राइज येते. जर दांडेश्वर क्रिकेट संघ हा जर संघ ही मॅच चेस करतोय, सामना जिंकताय, तर तुम्हाला तब्बल 5,001 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. जर संघ विजय होत असेल तर 5,000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. या ठिकाणी माईकडून कॅश प्राइज देखील आले. जर सामना संपवला तर तब्बल 5,001 रुपयाचं त्या ठिकाणी कॅश प्राइज येईल.
अगदी आपण पाहिलं ना, पहिल्या 2 षटकांमध्ये जास्ती धावा आल्या होत्या, परंतु तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलं गोलंदाज टॉमनी. या बेला तन्मय येत असताना पाहायला मिळतात. पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळलाय, 1 बाउन्स बॉल चाललाय सीमारेषा पार, 4 चौकार. स्कोर कार्ड वरती आता धावा होत आहेत, तब्बल 53 धावा स्कोर कार्ड वरती होत असताना पाहायला मिळतात. काल अगदी आपण पाहिलं, जो कोणता संघ या स्पर्धेचा विजेता संघ असेल त्या विजेता संघाच्या प्लेइंग 11च्या खेळाडूंना याही वेळेला बॉलला पाठवलंय, ठोकलाय, षटकार, साधावा, इझी. आणि प्रतीक बर्थडे बॉय देखील आहेत, त्यांना देखील वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. युवा सेना शाखा अध्यक्ष राहुलजी तुरबाडकर साहेब आणि संपूर्ण त्यांच्या सहकार्यांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील. परंतु फायनल जो संघ मारेल त्यांच्यासाठी आकर्षक पर्वणी असेल. सिद्धिविनायक मंदिरचे ट्रस्टी आणि युवा सेना सचिव श्री सन्माननीय राहुल लोंढे साहेब यांच्याकडून त्यांना सिद्धिविनायक मंदिर दादरच्या मंदिरामध्ये त्यांना खेळाडूंना विजेता संघाला दर्शन दिलं जाईल. म्हणजेच तर काय, त्यांच्यासाठी आकर्षक पर्वणी, जो कोणता संघ फायनल मारेल. याही वेळेला समोरच्या दिशेने ओव्हर दी बॉलर हेड मारलाय, षटकार, 6 धावा. रणारणात मैदानामध्ये ज्या पद्धतीने फटके यायला पाहिजेत ना, ते फटके येत आहेत आता. चेक थँक्यू व्हेरी मच. या ठिकाणी मित्रांनो, युवासेना शाखा अध्यक्ष माननीय श्री आदरणीय या संपूर्ण स्पर्धेचे सम्राट साहेबांकडनं प्राइज येत आहे. जर तिसरा आला तर 1001 रुपयांचं कॅश प्राइज येत आहे, प्रतीकसाठी असणार आहे. आणि जर सामना जिंकवून दिला तर समीरजी मापदी साहेब आणि अब्जद भाई यांच्याकडनं तब्बल 5000 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. एकदा बॅटिंग करणाऱ्या टीम साठी होऊन जाऊ देत मित्रांनो, जोरदार टाळ्या. काय बॅटिंग करतायत पहा, अगदी मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी बॅटिंग. वे टू कॉमेंट्री बॉक्स. 65 धावा स्कोर कार्डवरती झाला. तिसरा षटकार आला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज. ओहो, परंतु स्क्वेअर बॉल दंडित केलाय, व्हाईट बॉल आलाय, पंचांचा इशारा येतोय. स्क्वेअर बॉल दंडित केलाय, व्हाईट बॉलनी त्या ठिकाणी 1 धाव ऍड होत असताना पाहायला मिळते. एकेर धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वधारत आहे. 66 रन स्कोर कार्ड वरती होत असताना पाहायला मिळतात. धावा चेस केल्या जाणार का, परंतु अजून 3 बॉल मध्ये अजून 3 षटकार जर का आले, येणार काही बॉल मध्ये अजून काही षटकार आले तर निश्चित एक चांगलं फायटिंग टोटल. लोअर फुल टॉस बॉल, तिसरा षटकार होय त्या ठिकाणी आलाय. सलग 3 बॉल 3 षटकार ठोकलेत आणि 1000 रुपयाचे मानकरी त्या ठिकाणी राहिलेला एक मात्र फलंदाज. त्याची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. बर्थडे बॉय काय फलंदाजी केली आहे मैदानाच्या आतमध्ये.
मैदानाच्या आतमध्ये आग ओखणारी बॅटिंग. एका बाजूला प्रतीक यांचा आज वाढदिवस आहे. संपूर्ण अगदी जर पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेचे आयोजक नियोजक युवासेना भगवा चषक आयोजक नियोजक अर्थातच माननीय श्री आदरणीय युवासेना अध्यक्ष राहुलजी तुर्भडकर साहेबांच्या वतीने आणि त्याचबरोबरीने समीरजी माबदी साहेबांच्या वतीने त्याला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि अब्जद भाई यांच्याकडनं प्राइज येते गोलंदाजासाठी. या चेंडूवर जर बॅटर प्रतीकचा तुम्ही विकेट घेताय तर तुमच्यासाठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. ओहो हो, याही वेळेला धावा झाला तब्बल 75 धावा 75 रन स्कोर कार्ड वरती होत असताना पाहायला मिळत आहेत. सहा चेंडू आणि 26 धावांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी. शेवटचे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 26 ची गरज. 75 धावा धावफलकावर आहेत. अगदी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असेल. प्रत्येक आणि साहेबांच्या वतीने एकच सांगेल, तुम जियो 1000 साल और उस हर साल के दिन हो 50,000. प्रतीकला देखील खूप साऱ्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असेल. हॅलो हॅलो चला टीम मीटिंग्स. हॅलो 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 जर 6 चेंडू मागे जर सामना जिंकवून दिला, दांडेश्वर क्रिकेट संघाने जर ही मॅच जिंकली तर तब्बल 7000 रुपयांचा कॅश प्राइज या ठिकाणी. हॅलो तर गोलंदाजीसाठी यावेळेला येत असताना शेवटचं अंतिम आणि निर्णायक षटक मानव घेऊन येत आहेत. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 26 धावांची आवश्यकता. एक मोठा खेळ खेळावा लागेल. या वेळेवरती नियंत्रण मिळवायचं असेल, सेमीफायनल मध्ये जायचं असेल तर इथून पुढे एक ताकदवान खेळ दांडेश्वर स्पोर्ट्स क्लब या टीमला करावा लागेल. परंतु त्यांच्या विरोधार्थ मानव देखील आहेत. स्ट्राईकला प्रतीक. 6 बॉल 16 धावा. जर सामना जिंकला तर 5001 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 7000 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी दिला गेलाय. तब्बल 7000 रुपये सामना जिंकला तर. 6 बॉल 26 धावा. पहिला बॉल स्क्वेअर बॉल दंडित केलाय. असं वाटतंय की आता या धावा बनतायत का, होत आहेत का? जर का झाल्या तर निश्चित कुठे ना कुठेतरी एक दमदार खेळ इथून मात्र पाहायला मिळेल. 6 बॉल 25 करायचे आहेत. अगदी आपण पाहिले 2 षटक कितपत हाणामारी झटकले, परंतु ज्या पद्धतीने 2 षटक संपले, तिसरं षटक पाहिलं ना, तिसरं षटक थोडंसं कमकुवत राहिलं. पहिला बॉल अटेम्प्ट केलाय, होय, तिथून मात्र खेळ खल्लास झालाय. प्रतीक माघारी परतलाय. आत्ताच्या क्षणाची ब्रेकिंग न्यूज. प्रतीक बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट. प्रतीकची बॅटिंग आवडली असेल तर टाळायला हरकत नाहीये. सगळ्यांना मन मुक्त केलं आणि वाढदिवस देखील आहे या खेळाडूचा. बर्थडे बॉय काय सेलिब्रेट केलंय, बर्थडे देखील सेलिब्रेट केलाय. सगळ्यांना मंत्रमुग्ध अक्षरशः त्याच्या बॅटिंगने केलं. आणि जर काही क्षण त्यांनी वाट पाहिली असती ना तर धावा बनल्या असता, परंतु हरकत नाहीये. वेल फाईट मित्रा, अगदी चांगला लढलास, सगळ्यांना दाखवलंस या स्पर्धेमधला एक दमदार खेळ आम्ही देखील करू शकतो. बर्थडे बॉय आपण पाहिला, बर्थडे बॉयचा खेळ अटपला जरूर, परंतु आज प्रेक्षक वर्गाची त्यांनी अक्षरशः मनं जिंकलीत. आणि हे असतं क्रिकेटवरचं प्रेम, क्रिकेटवरची ही नाती मैत्री जी आपण सातत्यपूर्ण पाहतो. चला न्यू बॅटर. चला फलंदाज, नवीन फलंदाज. चला फास्ट. दांडेश्वर स्पोर्ट्स क्लब.
दीक्षित नवीन फलंदाज येत असताना पाहायला मिळतोय. या बेला मात्र त्या ठिकाणी डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. म्हणजे सर काय षटक या ठिकाणी अगदी आपण पाहिलं तर समाप्तीच्या दिशेने येत असताना पाहायला मिळत आहे. पहिले 2 बॉल त्या ठिकाणी कंप्लीट झालेत. या बेला तिसरा बॉल तोही त्या ठिकाणी डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. म्हणजे उर्वरित 3 बॉलचा खेळ या ठिकाणी असेल दोषेश. असं वाटलं होतं या धावा कुठे ना कुठेतरी बनतायत. जो आपण पाहिलं 101 धावा आजच्या दिवसातील सर्वाधिक हाय स्कोर, महागडा स्कोर ज्या टीमला केला होता, परंतु प्रतीक जसा बाद झाला ना तशा धावा देखील कमी झाल्या. परंतु धावा कमी होत आहेत. फटके येत असताना पाहायला मिळतात. षटकार आलाय आणि आता धावा होत आहेत 82 रन्स. 82 धावा स्कोर कार्ड वरती होत असताना पाहायला मिळतात. पाहूया जो 82 धावा या ठिकाणी बनवल्या गेल्या. एक आगळा वेगळा फायटिंग टोटल स्कोर या ठिकाणी चेस करणारा संघ. याही वेळेला उडवलेला बॉल आणि हाही येतो एक षटकार. आज दांडेश्वर स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंना झोप लागणार नाहीये, कारण का इतक्या धावा बनवल्या. थोडक्यासाठी आपल्याला या स्पर्धेतून माघार घ्यावी लागते की काय असं आता वाटायला लागलंय, कारण का चांगले षटकार, चांगले अटकार, हात खोलण्याची संधी त्यांनी कदापि सोडली नव्हती. गोल्डन चान्स त्यांच्याकडे होते, परंतु ज्या मधल्या फळीतल्या तिसऱ्या षटकामध्ये ज्या कमी धावा आल्या ना तिथेच मारतं निम्मा खेळ संपुष्टात येत असताना पाहायला मिळाला की काय शेवटचा एक बॉल आणि इथून मात्र हा फटका मारलाय उंच मध्ये. सामना या ठिकाणी संपलाय आणि संघ विजेता झालाय. काय हरेश हा संघ होतोय विजयी. आणि सेमीफायनलचा मॅच काय हरेश विरुद्ध पाटील पाडा दुसरी सेमीफायनलच्या दुसऱ्या आणि अंतिम दिवसामधली मी दोन्ही करणारा विनंती करेन की आपण लगेचच याचा टॉससाठी आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चा आपण हकदार ठरलाय ऑफकोर्स नो डाऊट हरेश, ज्याने केल्या तब्बल वैयक्तिक